विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 8.2 चा प्रश्न क्रमांक 3 अभ्यासणार आहोत। तर बघा, प्रश्नामध्ये म्हटलेला आहे, जो tan a + b बरोबर वर्गमुळात 3 आणि tan a - b बरोबर 1 वर्गमुळात 3 ज्यात 0 ग्रेटर दॅन इज इक्वल टू a + b लेस दॅन इज इक्वल टू 90 ठीक आहे, ज्यात a ग्रेटर दॅन b तो a आणि b शोधू। तर बघा, येथे 0 लेस दॅन इज इक्वल टू a + b आहे, म्हणजे जो a + b आहे तर त्याची किंमत कशी आहे, 0 पेक्षा जास्त, आणि a + b ची किंमत 0 पेक्षा जास्त असून ची किंमत लेस दॅन इज इक्वल टू 90 आहे। म्हणजेच तर जो a + b आहे त्याची किंमत 0 पेक्षा जास्त आहे आणि 90 किंवा 90 पेक्षा कशी आहे, कमी आहे। तर आपल्याला तसंच यामध्ये जो a + b आहे तर यामध्ये a आणि b मध्ये a इज ग्रेटर दॅन b आहे, a ची किंमत b पेक्षा जास्त आहे। तर आपल्याला a व b च्या किमती आपल्याला शोधायला लावलेल्या आहेत। तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, tan a + b इज इक्वल टू वर्गमुळात 3, ठीक आहे। मग बघा, आता इकडे tan आहे, a + b बरोबर वर्गमुळात tan बरोबर वर्गमुळात 3। मग बघा, असा टॅनचा कोणता कोन आहे की ज्याची किंमत वर्गमुळात 3 आहे। मग बघा, येथे tan a + b इज इक्वल टू, जर तुम्ही कोष्टकात पाहिलं तर tan 60 ची किंमत किती आहे, वर्गमुळात 3, ठीक आहे। मग बघा, tan कॅन्सल, तर इथं किंमत मिळेल a + b इज इक्वल टू 60। तर बघा, हा tan कॅन्सल, a + b बरोबर काय मिळेल, 60°, ठीक आहे। याला आपण परिणाम क्रमांक 1 देऊ। तसंच बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, tan a - b इज इक्वल टू 1/वर्गमुळात 3, ठीक आहे। मग येथे पण आपल्याला काय कल्पना करायची आहे की असं कोणतं टॅनचं गुणोत्तर आहे किंवा टॅनचा असा कोणता कोन आहे की ज्याची किंमत किती आहे, 1/वर्गमुळात 3। जर तुम्ही कोष्टकात पाहिलं तर tan 30 ची किंमत किती मिळेल, 1/वर्गमुळात 3। मग बघा, येथे tan a - b इज इक्वल टू 1/वर्गमुळात 3 ही जी किंमत आहे ती tan 30 ची आहे, म्हणून आपण इथं 1/वर्गमुळात 3 ची किंमत टाकू, tan 30, ओके। तर येथे हा tan आणि हा tan कॅन्सल, a - b इज इक्वल टू 30°, ठीक आहे। याला क्रमांक आपण 2, 1, 2 देऊ। मग आता आपण जे परिणाम 1 आणि परिणाम 2 आहे तर यांची बेरीज केल्यास किंवा परिणाम 1 व 2 ची बेरीज केल्यास, ठीक आहे, परिणाम 1 आणि जो 2 आहे तर त्यांची जर आपण बेरीज केला, हा +b आहे, हा -b आहे, +b - b कॅन्सल, a + a 2a आणि 60 + 30 किती होतील, तर 60 आणि 30 90। म्हणजे आपल्याला येथे परिणाम 1 आणि 2 ची जर बेरीज केली तर a ची किंमत आपल्याला मिळेल 45°, ठीक आहे। मग बघा, तर a बरोबर 45° ची किंमत परिणाम 1 मध्ये टाकल्यास तर आपल्याला a ची किंमत किती टाकायची आहे, 45°, ठीक आहे। परिणाम a मध्ये a ची किंमत टाकू आपण 45° अधिक b
बरोबर 60 अंश. हा 45 अंश इकडे जाताना काय होईल मायनस. तर 60 अंश मायनस 45 अंश म्हणजे बी बरोबर किती मिळेल 15 अंश. ठीक आहे. मग येथे लिहायचं अशा प्रकारे ए बरोबर 45 अंश आणि बी बरोबर 15 अंश मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 8.2 चा प्रश्न क्रमांक 4 अभ्यासणार आहोत. तर बघा, प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे नीचेना विधानो सत्य छे के असत्य छे ते जणाओ, તમારા जवाब यथार्थता चकासो. मग आपल्याला खालील विधाने सत्य किंवा असत्य आहे तर ते लिहायचं आहे आणि जर असत्य असेल तर त्याचं कारण हे आपल्याला द्यायचं आहे. सत्य किंवा असत्याचं जे कारण आहे तर ते आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, प्रथम विधान आहे साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए प्लस साइन बी. मग बघा, येथे आपल्याला ही LHS इज इक्वल टू RHS मिळते का? तर हे जे विधान आहे हे असत्य आहे. तर हे विधान असत्य आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो? कारण येथे साइन ए प्लस बी हा साइन व ए कंसात ए अधिक बी चा गुणाकार नाही. तर यासाठी समजा आपण ए बरोबर बी बरोबर 30 घेतला, ए ची किंमत बरोबर बी बरोबर 30 घेतला. मग बघा, हे विधान असत्य आहे कारण साइन ए प्लस बी हा साइन व कंसात ए प्लस बीचा गुणाकार नाही. मग बघा, येथे आपण समजा ए बरोबर बी बरोबर 30 घेतला आणि आता आपण तपासून पाहू की आपल्याला LHS इज इक्वल टू RHS मिळते का? मग ए बरोबर बी बरोबर 30. ठीक आहे. तर साइन ए प्लस बी, तर साइन ए ची किंमत 30 अंश अधिक बीची किंमत 30 अंश. तर खालच्या स्टेपला साइन 30 अधिक 30 60 अंश आणि कोष्टकात जर तुम्ही पाहिलं तर साइन 60 ची किंमत किती आहे वर्गमुळात 3/2. म्हणजेच बघा, तर LHS किती मिळते आहे वर्गमुळात 3/2. ठीक आहे. आता आपण RHS, तर RHS दिलेली आहे त्यांनी साइन ए प्लस साइन बी. तर आपण काय मानलेलं आहे ए आणि बी दोघांचं माप समान आहे आणि ते किती आहे 30. तर साइन ए प्लस बी, तर साइन 30 प्लस बीची पण किंमत 30 आहे. साइन 30 ची किंमत, तर बघा येथे साइन 30 ची किंमत किती आहे 1/2 अधिक साइन 30 1/2. मग येथे छेद काय आहे समान. मग आपल्याला छेद समान करण्याची आवश्यकता नाही, अंशांची बेरीज आणि छेद एकचदा लिहिला जातो. तर 1 अधिक 1 भागिला 2, 1 अधिक 1 म्हणजे 2 भागिला 2 म्हणजे किंमत मिळते 1. मग बघा, LHS आहे वर्गमुळात 3/2 आणि RHS आहे 1. म्हणजे LHS डज नॉट इक्वल टू RHS. आपल्याला LHS बरोबर RHS मिळत नाही, म्हणून हे विधान कसे आहे असत्य आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता जो दुसरा प्रश्न आहे तर दुसरं विधान दिलेलं आहे त्यांनी, जेम जेम थीटाનું मूल्य વધે तेम तेम थीटाનું मूल्य વધે છે. तर बघा, येथे साइन थीटा विधानामध्ये त्यांनी दिलेला आहे. तर येथे साइन थीटा आहे. जेम जेम थीटाનું मूल्य વધે છે तो साइन थीटाનું मूल्य पण વધે છે. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोष्टकावरूनच समजून घेऊ. मग काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, जसजसं आता थीटा हा थीटा आहे, जसजसं थीटाचं मूल्य वाढत जात आहे तर साइन थीटाचं मूल्य देखील वाढत जात
आहे. तर हे विधान सत्य आहे की असत्य? तर हे विधान सत्य आहे. कारण की बघा, आता आपण थीटाच्या बाबतीत पाहू तर हा जो थीटा आहे तर थीटाचं मूल्य या लाईनमध्ये वाढत जात आहे. तर 0°, 30°, 45°, 60° आणि 90°. मग बघा, जसजसं या थीटाचं मूल्य वाढत जात आहे तर ही झाली हे आहे साईन थीटाचं मूल्य. मग बघा, साईन थीटाचं मूल्य काय होत आहे? 0 आहे, नंतर 1/2 आहे, तसंच 1/√2 आहे. म्हणजे बघा, तर साईन थीटाचं मूल्य 0 पासून ते 90 पर्यंत होत आहे. म्हणजेच काय आहे? वाढत आहे. आणि हा जो साईन थीटा आहे तर साईन थीटाचं मूल्य देखील 0 पासून ते 1 पर्यंत कसं होत जात आहे? वाढत जात आहे. म्हणजे हे विधान सत्य आहे. जसं थीटाचं मूल्य वाढत जात आहे त्याचप्रमाणे जो साईन थीटा आहे तर साईन थीटाचं मूल्य देखील काय होत जात आहे? 0 पासून तर 1 पर्यंत वाढत जात आहे. मग बघा, याचं उत्तर आपण या पद्धतीने लिहिलं की हे विधान सत्य आहे. कारण आपणास माहीत आहे की जसजसे थीटाचे मूल्य 0ने वाढून 90 पर्यंत होते. हा थीटा आहे, त्याचं मूल्य काय होत आहे? 0 पासून ते 90 पर्यंत वाढत आहे. तसेच साईन थीटाचे मूल्य 0ने 1 पर्यंत वाढत जात आहे. येथे थीटाचं मूल्य पण वाढत आहे आणि साईन थीटा जो आहे तर त्याचं मूल्य पण 0 पासून तर 1 पर्यंत कसं होत आहे? वाढत जात आहे. तसंच बघा, आता प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये म्हटलेलं आहे, जेम जेम थीटाનું મૂલ્ય વધે તેમ તેમ कॉस थीटाનું मूल्य पण વધે છે. मग बघा, जसजसं थीटाचं मूल्य वाढत जात होतं साईन थीटाचं पण मूल्य वाढत जात होतं. पण आता विधान काय म्हटलेलं आहे? जसजसं थीटाचं मूल्य वाढत आहे तसतसं कॉस थीटाचं पण मूल्य वाढत आहे. तर हे विधान सत्य आहे की असत्य? मग बघा, हे विधान असत्य आहे. का? कारण की बघा, हे थीटाचं मूल्य आहे तर या थीटाचं मूल्य 0 पासून ते 90 पर्यंत वाढत जात आहे. आणि हे आहे कॉस थीटाचं मूल्य. मग बघा, कॉस थीटाचं जे मूल्य आहे तर ते 1 आहे. 1 पासून वर्गमुळात 3/2, 1/√2. तर येथे थीटाचं मूल्य वाढत जात आहे. परंतु जो कॉस थीटा आहे तर कॉस थीटाचं मूल्य हे कसं होत जात आहे? कमी होत जात आहे. 1 पासून तर 0 पर्यंत कसं होत गेलं? कमी होत गेलं. म्हणून हे विधान काय आहे? असत्य आहे. का? कारण जसजसं थीटाचं मूल्य वाढत जात आहे तसतसं कॉस थीटाचं जे मूल्य आहे तर ते 1 पासून ते 0 पर्यंत कमी होत जात आहे. तर कॉस थीटाचं मूल्य वाढत जात नाही, ते काय होत जात आहे? कमी होत जात आहे. म्हणून हे विधान कसं आहे? हे विधान असत्य आहे. तसंच बघा, आता विधान 4. थीटाना दरेक मूल्य માટે साईन थीटा बरोबर कॉस थीटा થાય. मग बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो थीटा आहे थीटाच्या प्रत्येक मूल्यासाठी जो साईन थीटा आणि कॉस थीटा यांची किंमत सेम आहे असं ते म्हणतात. मग बघा, साईन थीटा 0ची किंमत 0 आहे आणि कॉस थीटा 0ची किंमत 1 आहे. तसंच बघा, साईन 30ची किंमत 1/2 आहे आणि कॉस 30ची किंमत वर्गमुळात 3/2 आहे. मग बघा, साईन आणि कॉसच्या बाबतीत साईन थीटा आणि कॉस थीटाचा असा एकच कोन आहे 45 की ज्याच्यासाठी साईन थीटा आणि कॉस थीटाची किंमत कशी आहे? सेम आहे. मग येथे आपण काय म्हणू शकतो की येथे फक्त साईन 45° आणि कॉस 45° चे मूल्यच फक्त समान आहे. इतर जे मूल्य आहेत तर ते कसे आहेत? डिफरंट आहे.
कारण साईन शून्यची किंमत 0 आहे, कॉस शून्यची किंमत 1 आहे, साईन 30ची किंमत 1/2 आहे, कॉस 30ची किंमत वर्गमुळात 3/2 आहे. फक्त साईन 45 आणि कॉस 45चीच किंमत सेम आहे, म्हणजे फक्त 45 अंशाच्या कोनासाठीच साईन थीटा आणि कॉस थीटाचे मूल्य कसे आहे सेम. अन्यथा इतर जे मूल्य आहे तर त्यांच्यासाठी साईन थीटा आणि कॉस थीटाचे मूल्य कसे आहेत वेगवेगळे आहेत. म्हणून बघा हे विधान असत्य आहे, कारण 45 अंश शिवायच्या थीटाचे मूल्य साईन थीटा व कॉस थीटाचे समान नाही. फक्त 45 अंशलाच साईन थीटा आणि कॉस थीटा दोघांचं मूल्य कसं आहे सेम आहे. इतर जे कोण आहेत तर साईन 30चं मूल्य 1/2, कॉस 30चं मूल्य वर्गमुळात 3, तर हे सेम आहेत का नाही. फक्त 45 अंशासाठीच साईन थीटा आणि कॉस थीटाचे मूल्य सेम आहे आणि ते आहे 1/2. अन्यथा इतर जे कोण आहेत साईन 60 तसंच कॉस 60 किंवा इतर कोण तर त्याच्यासाठी साईन व कॉस यांचे जे मूल्य आहेत तर ते कसे आहेत डिफरंट किंवा वेगवेगळे आहेत. तसंच बघा आता विधान 5वा आहे की ए बरोबर 0 अंश असताना तर कोण ए चं माप 0 अंश માટે कॉट ए अव्याख्यायित छे. मग आपल्याला जो कॉट ए बरोबर आपण काय लिहू तर कॉट ए बरोबर एची किंमत टाकू कॉस 0 भागिला साईन 0. तर बघा हे विधान सत्य आहे, कारण साईन 0ची किंमत काय असते 0. बघा कोष्टकात तर साईन 0ची किंमत 0 असते आणि कॉस 0ची किंमत किती असते 1. मग बघा साईन 0 बरोबर 0 आणि कॉस 0 = 1. तसेच बघा जे कॉट 0 आहे तर कॉटचं गुणोत्तर काय असतं कॉस भागिला साईन. मग बघा कॉट 0 बरोबर कॉस 0 भागिला साईन 0. कॉस 0ची किंमत 1 भागिला साईन 0ची किंमत 0 मिळते. मग बघा 1/0 तर याला अव्याख्यायित असं म्हटलं जात असतं. तर बघा येथे 0 द्वारा कोणत्याही संख्येचा भागाकार केल्यास तर त्याला अव्याख्यायित म्हटले जात असते. म्हणजे छेदस्थानी कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी 0 येत असेल तर त्या पदाची जी किंमत आहे तर ती काय असते अव्याख्यायित असते.